हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल योजनाज व्लॉग. तर आम्ही अंदमान निकोबारमध्ये पोचलो आहोत आणि हे आमचं फर्स्ट हॉटेल आहे जिथे आम्ही थांबणार आहोत. दॅट इज मनशा. तर ह्याचं प्रिव्हियसली व्हिडिओ मी माझं अपलोड केलेलं आहे, जे आहे माझं घर अंधेरी मुंबई ते पोर्ट ब्लेअरपर्यंत, म्हणजे वीर सावरकर इंटरनॅशनल एअरपोर्टपर्यंत. दॅट इज अंदमान अँड निकोबार. ठीक आहे, तर हा दुसरा पार्ट आहे व्हिडिओचा. तर आम्ही ते हॉटेलमध्ये पोचलेलो आहोत आणि तिकडची तुम्ही एंट्रन्स बघाल तर खूप सुंदर आहे. पोचल्या आमचे फोटो काढायचे चालू झालेले आहेत. माझी मम्मी, आई, शिवा आणि पप्पा. परत एक्सप्रेस ट्री तुम्ही पण बघू शकाल आणि तिथे आमचं लगेज पण पडलेलं आहे. लगेजची कुणालाच परवा नाही, एका साईडला ते पडून राहिलेलं आहे. आमचे फोटोज इम्पॉर्टंट आहेत. तर त्याच्यानंतर मी तुम्हाला हा पूर्ण व्ह्यू दाखवलेला आहे जे एंट्रन्समध्ये आमच्या हॉटेलचा आहे तो. इकडे वॉल क्लॉक्स पण होते ज्याच्यामध्ये लंडन, दुबई, इंडिया, टोकियो आणि न्यूयॉर्क यांचा टायमिंग मेन्शन्ड आहे. आम्ही तिकडे पोचले आम्हाला वेलकम ड्रिंक दिलेलं, जे की आय थिंक मँगोचं होतं. आणि मी पण इथे थोडेसे फोटोज क्लिक केलेले आहेत. इकडे आई ज्यूस पिते आणि हा मला टेबल फार आवडला होता, खूप युनिक आहे. तर त्याच्यानंतर इथे कोको ब्लेअर नावाचं एक प्रोडक्ट होतं जे कोकोनट पावडर होतं. परत सोप होते आणि व्हर्जिन कोकोनट ऑइल होतं जे की नॅचरल होतं, ऑर्गॅनिक होतं. मला हे खूप आवडलं, पण ॲक्च्युली हे मी घ्यायला विसरली. तर आम्ही पूर्ण फिरून आल्यावर लास्ट स्टॉप इकडेच आहे पोर्ट ब्लेअरला, तर मी नक्की हे परचेस करणार आहे. ही लिफ्ट आहे, मला इतकी आवडली तर मी ह्याचं शूटिंगच काढून घेतलं की सगळे आम्ही एकत्र एका लिफ्टमध्ये होतो. आमचा रूम होता 204. रूम खूप छान होता, खूप अमेझिंग होता. तुम्ही बघू शकता, वेल मेंटेन. परत त्याला गॅलरी पण होती. माझी ॲक्च्युली एक सवय आहे, कुठल्याही मी हॉटेलमध्ये जाते तिथे मी वॉशरूम चेक करते, बिकॉज ते मला क्लीनच लागतं. मी त्याच्यामध्ये जराही कॉम्प्रोमाइज करू शकत नाही. तर इथे क्लीन तर होतंच, पण इथे हेअर ड्रायर होतं आणि परत हे सगळे प्रोडक्ट्स होते जे की मी पाळले. क्या हे हर्बल शॅम्पू, एअर कंडिशनर, हँड अँड बॉडी लोशन. हँडमेड सोप, शावर कॅप, कोम, शेविंग किट, डेंटल किट. लिया है वैसे तो ठीक ही है, मतलब क्लीन ही है. अच्छा है. वाह वाह, ये लैम्प देखो. ओहो, गैलरी में बढ़िया है. देखा, चल बोली तो ऐसे करता है. किसके कमरे में जाना है पहले? कौन से कमरे में है आई बाबा? कौन से कमरे में? 201.
दरवाजा खुला है. अरे उन लोगों को देख व्यू. अपने को सिर्फ आम का झाड़ी दी है. हमारी भी हो रहे. क्या आवाज आ रही है? नेक्स्ट आम्ही नॉक केला मम्माच्या रूममध्ये. आम्हाला बघ ना, आम्हाला आंब्याचं झाडच दिलं का? आंब्याचं झाड दिलंय आम्हाला. व्ह्यू नाही. मग इकडे बघा ना, तिकडे जाते अजून खाल्लं. नाईस व्ह्यू. डायरेक्ट झाड. नाही ठीक आहे. शेविंग किट वगैरे आणि हँडमेड पण आहे उसमें. हँडमेड सोप भी है. पप्पा ठीक आहे पप्पा, फोन ठेवा आता. खरोखर जायला पाहिजे. कपडे इथेच लावायचे की काय करायचं? आपल्या परत कुठे जायचंय? आता जायचंय ना. नाही बॅग अशीच ठेवून देऊ ना. काचेचं बॉटल आहे. कैसा है ना, ऐसे लग रहा है कुछ वॉडका हो सकता है. थोडंसं फ्रेश झाल्यानंतर आम्ही बाहेरून जेवण मागवलेलं, जे होतं मशरूम सॉल्ट अँड पेपर, फ्राईड राईस होता आणि पराठे होते आय गेस, आणि एक चिकनचं आयटम होतं शिवानी बाबांसाठी. तर ते जेवल्यानंतर आम्ही निघालो सेल्युलर जेल म्युझियम बघायला, ज्याला कालापानी जेल पण बोलतात. इथे रोड साईडचे व्ह्यूज तर एक नंबर होते. इथे समुद्राचं पाणी पण दिसत होतं निळं निळं. खूप मस्त व्ह्यू होता. आणि अजून एक गोष्ट नोटीस केली आम्ही की इथे हेल्मेट एवढं कंपल्सरी आहे ना की डबल सीट असेल तरी ते लोक हेल्मेट घालतात, म्हणजे पाठचे लोक. आणि जे कोण ट्रिपल सीट पण मी बघितलं, म्हणजे लहान मूल बसलंय त्यांनी पण हेल्मेट घातलं होतं. म्हणजे 3 हेल्मेट एका बाईकवर घालतात. तर हे सेल्युलर जेलचा व्ह्यू आहे, एंट्रन्स आहे सेल्युलर जेलचं. आमची तिकीट ऑलरेडी काढली होती. आणि ह्याच्या आतमध्ये म्हणजे पुढे गेल्यावर म्युझियम स्टार्ट होतं. तुम्हाला हे म्युझियम एक्सप्लोअर करायचं असेल तर बेस्ट वे आहे तुम्ही एक गाईड पकडा. म्हणजे आय थिंक एक कॉमन गाईड असतो तिकडे, जे तुम्हाला सांगतो की तुम्हाला 200 किंवा 250पर्यंत पे करायचे आहेत. आणि ते प्रॉपर इन्फॉर्मेशन देतात सेल्युलर जेलबद्दल, तिकडच्या लोकांबद्दल. खूप मस्त एक्सपिरियन्स होता. हे मॉडेल आहे सेल्युलर जेलचं, तर ह्याच्याबद्दलही त्यांनी माहिती दिलेली. आणि त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला एका सीट्समध्ये बसायला सांगितलं. तिथे आम्हाला सगळं सांगितलं, एक सेशनमध्ये सांगितलं. म्हणजे हे फर्स्ट पार्ट होतं. त्याच्यानंतर दुसरीकडे जाऊन त्यांनी परत एक्सप्लेन केलं. असं सगळं होतं. खूप अमेझिंग होतं. खूप नॉलेज भेटलं, खूप माहिती पडलं सेल्युलर जेलबद्दल आणि फ्रीडम फायटर्सबद्दल, की ते जेलमध्ये कसे राहायचे किंवा त्याच्यासोबत कशी वागणूक व्हायची. तर ह्याच्याबद्दल म्हणजे हे गाईड हे सगळ्याबद्दल सेल्युलर जेलबद्दल एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे मी, तर तो पण नक्की पहा.
इकडे गरम खूप होत होतं, म्हणजे तसं तर वातावरण नॉर्मल आहे, जसं आपल्या मुंबईमध्ये असं तसंच वातावरण आहे. तर हे गाईड आहे, त्यांनी आम्हाला थोडंसं ब्रीफिंग दिल्यानंतर पुढे आणलं फासी घराच्या इथे. हे फासी घर आहे जे शेड तुम्हाला दिसतंय, पण हे पहिलं ओपन होतं. तिथे 3 फासीचे फंदे लावलेले, ज्यांनी कोणी क्राईम केलं असेल त्यांना इथे हँग केलं जायचं. आता जे 3 फासीचे फंदे आहेत ते तर आता सध्या लावलेले आहेत, पण जे फासीच्या फंदे जिथे लटकवलेले आहेत, म्हणजे जो बार तुम्हाला दिसत आहे वरती, तो ओरिजिनल आहे. आणि ज्याला फासी दिली जाते, म्हणजे तो पुलिंग जो रॉड आहे जे तुम्हाला इथे दिसेल आता, हा जो पुलिंग रॉड आहे तो ओरिजिनल आहे पहिल्यापासूनचा. अच्छा, हे पुढचं जे तुम्हाला दिसतंय ना, इथे जो जागा बनवलेली आहे शेड टाईप, तर तिथे हे मॉडेल्स आहेत की तिथे जे कैदी होते ते कसे काम करायचे किंवा काय काम करायचे, त्यांना कसं ठेवलं जायचं, त्यांना काय पनिशमेंट भेटायची, त्यांचे कपडे काय होते, त्यांना कसं टॉर्चर केलं जायचं, हे सगळे ह्या शेडमध्ये तुम्हाला दिसू शकतं. हा जो तुम्हाला तो ड्रेस दिसतोय तो ज्यूटचा ड्रेस आहे आणि हे पनिशमेंटच्या नावाने घातला जायचा. म्हणजे ज्याला कोण काममध्ये स्लो असेल किंवा काम नाही करायचं असेल तर हे पूर्ण दिवस त्याला घालायला लावायचे आणि उन्हात काम करायला लावायचे आणि त्याच्यामुळे पूर्ण अंगाला रॅशेस यायचे. तर हा पनिशमेंटचा भाग होता हा ड्रेस. त्या दुसऱ्या ठिकाणी येऊन त्यांनी आम्हाला दुसरं काही महत्त्वाची गोष्ट सांगितली, म्हणजे जो पाठी जो स्टॅच्यू दिसतोय त्याच्याबद्दल माहिती दिली. तर हा स्टेज होता जिथे त्यांनी लास्ट आपली माहिती पूर्णपणे संपवली होती आणि तिथून आम्ही पुढे मग ते जेल एक्सप्लोअर करायला गेलो की कसं काय, रूम्स कसे होते. तर रूम्स अगदी छोटे होते आणि उजेड यायला पण छोटीशीच एक विंडो होती आणि मेन म्हणजे गोष्ट ह्यांची लॉक सिस्टम वेगळी होती. इथे ते जेवण द्यायचे आणि लॉक सिस्टम इतकी वेगळी होती की टाळं खूप लांब असायचं, जे जेलचं आहे दिवार त्याच्यापासून खूपच लांब असायचं आणि तिथून कोणच हात पण घालून ते कडी उघडू नाही शकत होते, तसं होतं. तर हे खूप अमेझिंग आर्किटेक्चर तुम्ही बोलू शकता. ही जागा खूप मेन आहे, म्हणजे तुम्ही बोलू शकता, कारण हे जिथे वीर सावरकर त्यांना ठेवलेलं ह्या पोर्शनमध्ये आणि त्यांना एक वेगळं सेपरेट बाहेरून पण एक दरवाजा केला होता. तर जिथे ते राहिले होते त्यांचा इथे फोटो आणि त्याच्याबद्दल थोडीशी माहिती त्यांनी दिलेली. हा ॲक्च्युली फोटोमध्ये असं दाखवलेलं आहे की ते कसे त्यांना कैद करून ठेवलं होतं आणि त्यांच्यासाठी एक असं ओपन त्यांच्या बाहेर असं ठेवलेलं ना की त्यांना सगळे जेवढे पनिशमेंट कोणाकोणाला देत आहेत, जसं या एरिया इथून त्यांच्या जेलमधून जिथे त्यांना ठेवलेलं तिथून सगळा हा एरिया दिसतो आणि स्पेशली त्यांना हे मेंटली टॉर्चर करायला ठेवलेलं, कारण जिथे जिथे लोकांना टॉर्चर होतो ते त्यांना दिसायला पाहिजे, त्यांना मेंटली टॉर्चर होण्यासाठी. तिकडून मग आम्ही वरती गेलो. वॉच टॉवर तुम्ही बोलू शकता त्या एरियामध्ये, तिथून हा व्ह्यू दिसला. अजून थोडं वरती गेल्यावर अजून एक छोटंसं असं वॉच टॉवर आहे, त्याच्यामधून अजून ब्युटिफुल व्ह्यू दिसतो.
तर इथे रेप्लिका ऑफ सेल्युलर जेल वुडनमध्ये होतं, जे की पहिल्या मॉडेलपेक्षा खूप वेगळं आणि खूप छान वाटत होतं. त्याच्यामध्ये छोटे छोटे डिटेलिंग पण केलेले. तुम्ही जरा मी कॅमेरा क्लोज नेला तर तुम्ही बघू शकता. हे पण जेलच आहे, पण हे मेंटेन नाही केलेलं आहे, हे तसंच ठेवलेलं आहे, म्हणून हे थोडंसं एकदम डेंजरस वाटतंय. पण ते पुढचं जेल होतं जे आम्ही आता ह्याच्या प्रिव्हियसमध्ये बघितलं थोडं पहिलं, ते ॲक्च्युली थोडंफार त्यांनी मेंटेन केलं होतं, म्हणून ते तुम्हाला तसं दिसतंय. हे अजिबात मेंटेन केलं नाही आहे, म्हणून हे जरा विरान टाईप दिसतं, पण हे त्याचंच पार्ट आहे. इथून निघताना अजून एक पोर्शन होता ज्याच्यामध्ये जे पहिल्या काळातले जे पिक्चर्स आहेत किंवा न्यूजपेपर कटिंग्स ते सगळं इथे लावलेले होते, तर त्याचाच हा भाग होता. आणि नंतर आम्ही फायनली निघालो एक्झिट करायला. तर ह्याच्यावर मी वेगळा व्हिडिओ बनवणार आहे पूर्ण सेल्युलर जेलमध्ये, बिकॉज तोच एक खूप मोठा होता, त्याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित संपूर्ण माहिती भेटेल. तर आम्ही त्याच्यासाठी वाट बघा नक्की, स्टे ट्यून फॉर दॅट. आणि इथून आम्ही एक्झिट केल्यानंतर एक शॉप होतं जिथे युनिक वस्तू भेटत होत्या, जसं की हे मला खूप आवडलेलं. तर इथे तुम्ही काही शॉपिंग करू शकता. तिथून बाहेर पडली तर हे पोस्टर म्हणजे एक विकणारा होता ज्याच्यामध्ये ते पोस्टर चेंज होतं. हे मी खूप लहानपणी बघितलेलं, हे पण मला खूप आवडलं. ह्याच्या समोरच सेल्युलर जेलच्या समोरच वीर सावरकर पार्क होतं, तर ते पण सुंदर होतं. आम्ही गेला नाही आहे पार्कमध्ये, पण ॲक्च्युली आम्हाला भूक लागलेली आणि आमचा दुसरा एक स्टॉप होता, त्याच्यामुळे आम्ही निघालो. तुला पाहिजे तर इकडचं नारळ पाणी थोडंसं वियर्ड वाटलं, म्हणजे ते जे ॲक्च्युअल गोड टेस्ट असते नारळ पाणी ती नव्हती इथे. मीठा है, खट्टा है, मीठा? एक मीठा रहेगा, एक खट्टा रहेगा. ये 50 रुपीज 200. तर इकडे सगळे लागोपाठ असं चाट वाले होते. परत इथे शॉपिंग तुम्ही करू शकता, जसं की ब्रेसलेट, ते शेल्सवालं. तर हे सगळे लाईनीमध्ये बसलेले. हे एक्झॅक्टली सेल्युलर जेलचं ऑपोजिट होतं. तुम्ही इथून काही शॉपिंग करू शकता. ये कैसा? मंजिला है क्या? इकडून आम्ही पुढे निघालो कॉर्बिन्स कोव्ह बीचसाठी. अप्रतिम बीच होता. हाच होता, म्हणजे हेच ह्या साईडला बीच होता. तर तिथे वॉटर स्पोर्ट्स पण होते आणि आम्ही जात तोपर्यंत ते बंद झाले होते. फक्त एक फॅमिली बोट राईड होती, तीच एक बाकी होते. व्ह्यू इकडचा अमेझिंग होता. अजून एक इकडची गोष्ट एक खास तुम्ही बोलू शकता की इथे 4:30 वाजताच सनसेट व्हायला स्टार्ट होतो. मग मी त्याला तेच बोललो. आपके हिसाब से सूटेबल एक ही एक्टिविटी रहेगा सर, वो है फैमिली भी. इसमें हमारे पास 2 तरह का राइड रहता है, और सामने वाला आइलैंड तक लेके जाके वापस ला सकते हैं, जिसमें आपका पर पर्सन 500 रुपीज़ चार्जेस करना चाहेंगे सर. ठीक आहे, देखते थोडा बोट राईड आहे ना आपण तिकडे एलिफंट बीच वरती. एलिफेंट बीच वरती. हां, अभी रहने दे. हम लोग थोड़ा घूम लेते हैं.
ह्या बीचवर आम्ही थोडासा टाईम स्पेंड केला, जास्त नाही, पण बीच खूप छान होतं. क्लिअर पाणी होतं सगळीकडे, सगळ्याच बीचमध्ये क्लिअर पाणी होतं आणि ब्ल्यू ग्रीन, ॲक्वा ग्रीन तुम्ही काही म्हणू शकता तसं पाणी होतं. पण खूप मस्त वाटलं, वातावरण खूप छान होतं. आय थिंक 4 वाजलेले, पण असं वातावरण होतं ना की जसं इंडियाचे 6-6:30 वाजले. म्हणजे इथे सनसेटच 4:30 वाजता चालू होतो आणि ते 5:30 वाजता सनराईज पण होऊन जातो सकाळचे. तर ही एक खूप वेगळी आणि अमेझिंग गोष्ट आहे. इकडून मग आम्ही काहीतरी खायला गेलो कारण खूप भूक लागलेली फिरून फिरून. ह्या शॉपमध्ये आम्ही खाल्ले समोसे आणि प्यालो लस्सी. इकडची लस्सी खूप पातळ होती पण खूप टेस्टी होती. म्हणजे जी ॲक्च्युअल लस्सी आपल्या मुंबईमध्ये भेटते ना थिक, आणि तसं काही नव्हतं, पण टेस्ट छान होती. म्हणजे तहान भागायसाठी तर उत्तम होती, मी तर बोलते. तर इकडे आम्ही आमच्या कॅबची वाट बघत होतो आणि इकडचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. इकडची लाईट तुम्ही बघू शकता जी 5:30 वाजताची आहे ना. आणि हे बघा, वाव वाव अमेझिंग. म्हणजे हा जे दृश्य आहे ते खूप तृप्त होण्यासारखं आहे. तिथे ॲक्च्युअलमध्ये खूप छान वाटत होतं आणि आम्ही लिटरली मुंबईचे 7 वाजल्यासारखे वाटत आहेत आणि वाजले होते 5:30. आम्ही परत सेल्युलर जेलला आलेलो कारण आम्हाला बघायचा होता लाईट शो. ते इथे लाईट शो पण होतो सेल्युलर जेलमध्ये, जो की अमेझिंग होता. म्हणजे फ्रीडम फायटर्सची स्ट्रगल त्याच्यामध्ये दाखवलेली आणि सिरियसली म्हणजे डोळे अक्षरशः ना भरून आलेले ते सगळं दृश्य बघून. आणि अमेझिंग शो होता तो. तुम्ही इथे गेलात तर नक्की लाईट शो मिस नका करू प्लीज. इथे आमची तिकीट चेक होत होती आणि आम्हाला बसायला म्हणजे खूप मोठी अशी स्पेस होती. तुम्ही बघू शकता पूर्ण ते जे सिटिंग्स होते ते पूर्ण भरलेले, लिटरली सगळे म्हणजे बुक होते, एवढी गर्दी होती तिकडे. आता थोड्याच वेळात लाईट शो चालू होणार होता आणि आम्ही सगळ्यांनी आपली आपली जागा घेतली होती. तर इथे व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे. आम्ही कसा बसा काढून सुद्धा थोडंसं थोड्या टायमासाठी एक व्हिडिओ काढला, जस्ट तुम्हाला आयडिया यायसाठी की लाईट शो कसा असतो ते. लाईट शो संपला होता आणि आम्ही बाहेर निघालेलो. तुम्ही गर्दी बघू शकता, लिटरली लाईन लागलेली आहे लाईट शोसाठी आणि तो मस्ट वॉचच आहे. तर तुम्ही इकडे आला की नक्की हा अजिबात सोडू नका लाईट शो. नेक्स्ट आम्ही जेवायला गेलेलो एका हॉटेलमध्ये, आय थिंक सीशेल होतं. पण त्याच्यानंतर ॲक्च्युली आम्ही त्यांना सांगितलेलं की आम्हाला एका रेस्टॉरंटमध्ये न्या. तर इथे सीशेलमध्ये गेलो आम्ही आणि नंतर आम्हाला माहिती पडलं आमच्या हॉटेलमध्ये पण एक डायनिंग आहे. तर त्याच्यामुळे इकडे आल्यानंतर बसलो आणि नंतर परत आम्ही निघालो आणि आमच्या हॉटेलमध्ये आम्ही जेवलो. पण हे पण हॉटेल अमेझिंग होतं, तुम्ही बघू शकता, म्हणून हा मी व्हिडिओ कंटिन्यू ठेवला. हे ॲक्च्युअल आमचं हॉटेलमधलं जे रेस्टॉरंट किंवा डायनिंग तुम्ही बोलू शकता ते हे आहे. इथे आम्ही जेवलो.
तर इकडे आम्ही ऑर्डर केलेलं क्रीमी मशरूम सूप. इथे नॉनव्हेज सूप पण होतं, ते फक्त शिवा आणि बाबांसाठी होतं. तर ह्याने चिकन सूप खाल्लेलं आणि त्याच्यानंतर पनीरची भाजी. दिस वॉज पास्ता फॉर मी, चीझी मिक्स सॉस पास्ता असं काहीतरी होतं नाव. आणि पनीरची सब्जी, नान, रोटी पण होते. आणि लास्ट बट नॉट द लीस्ट दॅट वॉज कुनाफा. अमेझिंगली डिलिशियस, म्हणजे खूप मस्त. माझ्या लाईफमध्ये मी फर्स्ट टाइम कुनाफा खाल्लेला, जो की मस्त एकदम छान होता आणि तो सगळ्यांना आवडलेला. तर हा व्लॉग मी कुनाफा सोबतच एंड करते. आम्ही खूप दमलेलो. हे कुनाफा खाल्ल्यानंतर आम्ही रूममध्ये गेलो आपल्या. तर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज शेअर, लाईक, सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय, टेक केअर, लव्ह यू अँड डू कमेंट. बाय.